हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. हे बघा, आता ना सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि हे सगळे घरामध्ये सगळे पताके तोरणं सगळे लागलेले आहेत जिकडे तिकडे. आणि इथे हा एक डबा माझा गेलेला आहे, म्हणजे एक कस्टमरला माझा एक डबा गेलेला आहे आणि एक आता दुसऱ्या कस्टमरला जायचा अजून टाईम आहे. तर इथे सगळीकडे मी तुम्हाला हेच दाखवते की माझा टिफिन वगैरे झालेला आहे. आणि इथे मी जेव्हा हॉलमध्ये आली ना तेव्हा बघितलं की आता मला कामाला सुरुवात करायची आहे. तर पहिलं तुम्हाला मी शेअर तरी करावं तुमच्याबरोबर की माझ्या घरामध्ये बघा पाऊस खूप पडतो आहे, कपडे सुकत नाही आहेत, म्हणून मी रात्री जे हँगरला जिकडे तिकडे सगळे पसरवून ठेवलेले असतात आणि मग ते सुकत घातलेले असतात अशा प्रकारे. तर इथे बघा तुम्हाला मी दाखवते की डबे 2 माझे भरून गेलेले आहेत आणि आता मी नाश्त्यासाठी ना इथे चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि ही भाजी आहे ना आपली लाल मोठी चवळी असते ना, बारीक लांबवाली चवळी, शेंग चवळी, त्याची भाजी बनवलेली आहे. आणि नाश्त्यासाठी आता चपात्या बनत आहेत. मस्त अशाच माझ्या टिफिनमध्ये पण मस्त अशा फुगलेल्या टम्म अशा चपात्या गेलेल्या आहेत. तर आता हे आमच्यासाठी चपात्या बनवून घेते आणि नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर इथे आता ना दुपारच्या जेवणाची तयारी. आता इथे फटाफट माझी घाई का चाललेली आहे, कारण की मला जायचं आहे ऑर्डरला. आणि मी ना ऑर्डरला जायच्या अगोदर घरातलं सगळं काम आणि सगळं जेवण किंवा टिफिन वगैरे याची सर्विस मी देत असते ना, ते मी कसं मॅनेज करते ना ते तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. म्हणजे सकाळी माझं झालं, चपाती भाजीचे 2 डबे माझे गेलेले आहेत आणि दुसरा तिसरा नाश्ता न करता आमचा पण चपाती भाजीचाच आज नाश्ता झालेला आहे. त्याच्यानंतर सगळी बाकीची कामं फटाफट आटपून घेतलेली आहेत. आणि आता दुपारच्या जेवणासाठी तुम्हाला मगाशी दाखवलं असेल, पालक आणि चणे जे आहेत ना ते भिजवून मी थोडेसे मोड काढलेले आहेत. एका रात्रीत ना चणे खूप हार्ड असतात, काळे वाटाणे आणि चणे ना खूप हार्ड असतात ना, त्यासाठी ना त्याला मोड लगेच येत नाहीत. एका रात्रीमध्ये तेवढेच मोड आलेले आहेत त्याला. तर आता ना ते चणे आणि पालक त्याची मी भाजी बनवणार आहे. तर ती झटपट होणारी भाजी मी तुम्हाला पुढे म्हणजे रेसिपी दाखवतेच आहे. तर त्याच्या आधी ना मी इथे डाळ शिजायला घालते. तर डाळ चांगली स्वच्छ ना इथे मूग आणि तुरीची डाळ माझी मिक्स असते कायम, ती मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आता टोमॅटो घालते चिरून, म्हणजे एक टोमॅटो मी चांगला चिरून घातलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना थोडीशी हळद आणि जिरं असतं ना ते घातलेलं आहे. आणि आता मी मस्तपैकी या डाळीला 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर त्याच्यानंतर ना आता इथे परत माझ्याकडे काय आहे, मी इथे अख्खे मूग असतात, सॉरी अख्खे मसूर आहेत ना, ते इथे भिजत घातले होते. अगदी सकाळी घातले होते, पण मस्त मसूरला ना जास्त टाईम लागत नाही भिजायला. अगदी 2 ते 3 तासामध्ये छान असे फुलतात ते. त्याच्यानंतर मी आता ह्याला ना उद्या बनवणार आहे, त्याच्यासाठी मोड काढायला ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये मी कपड्यामध्ये बांधून घेतलेत, म्हणजे कपड्यामध्ये बांधण्यासाठी मी इथे त्याची तयारी केलेली आहे. हाताबरोबर लगेच चाळणी वगैरे जशी जशी आता भांडी पडतील ना फटाफट हाताबरोबर मी आटपून घेणार आहे. कारण की ना मी आता खूप रबेडगाणं असं ठेवणार नाही आहे, कारण का मला तेच बोलले ना तुम्हाला, मला ऑर्डरला जायचं आहे ना, त्यासाठी मी ना जर घरी असते ना तेव्हा मी असं अगदी ठेवलं ना सगळं तरी मला चालतं, कारण का माझ्याकडे टाईम असतो, मी घरी असते तर मी करू शकते. पण आता ऑर्डरला जायचं आहे, त्याच्यासाठी माझी ही धडपड फटाफट सगळं करण्याचं काम चाललेलं आहे. आता इथे ना मसूर मी बांधून लटकवून ठेवलेले आहेत मोड येण्यासाठी. आणि इथे पालक आहे परत चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे. आणि हाताबरोबर बघा हा पण टोप मी धुवून जागेवर ठेवलेला आहे. आणि हा वायपर आहे ना माझा खूप उपयोगी पडतो. अगदी इथे पाणी म्हणजे किचनचा प्लॅटफॉर्म छोटा असल्यामुळे ना इथे मी भाज्या धुवून ठेवणं किंवा काहीही अगदी ते बेसिन आहे ना ते बाजूलाच असल्यामुळे ना माझ्या प्लॅटफॉर्मवरती खूप पाणी होतं, तर मला ते वायपरनं खूप उपयोगी पडतं. आता इथे ना एका साईडला मी कुकर लावून घेतलेला आहे. आणि इथे बघा परत सेम प्रॉब्लेम की बाबा आता मला कायम लाईट लावावी लागणार. नाही तर अजूनपर्यंत मी लाईट लावत नव्हती, पण आता ना बाहेर पाऊस पडतो आहे, एकदम ना आभाळ भरून आलेलं आहे, त्याच्यामुळे ना घरात खूप काळोख होतो. त्यासाठी मी आता इथे किचनमध्ये जर शूट करायचं असेल तर मला लाईट लावावी लागते. तर इथे डब्यामध्ये आहेत ना चणे होते ना सॉरी भिजवलेले, ते काढून घेतलेले आहेत. आणि पालक आहे ना ही पूर्ण एक जुडी पालक आहे, ती इथे छान मस्तपैकी स्वच्छ मी आदल्या दिवशीच रात्री मी साफ वगैरे करून ठेवलेली होती, कारण की मला माहिती होतं ऑर्डर माझ्या आधीच ठरलेल्या असतात. आणि टिफिन वगैरेचे पण फोन मला आधीच आलेले असतात की उद्या टिफिन द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे, त्याच्यामुळे पालक वगैरे मी आधीच साफ करून ठेवला होता छान. फक्त आता मी सकाळी उठली तर पहिला टिफिन बनवायच्या अगोदर ना मी पालक पाण्यामध्ये घालून ठेवला होता की जेणेकरून त्याची माती वगैरे सगळी निघून जाईल. इथे कुकर मला परत उपयोगी पडणार आहे, म्हणजे उपयोग त्याचा होणार आहे ना,
तर म्हणून ना मी इथे भाजी सगळी तयारी करून ठेवलेली आहे, चणे वगैरे सगळे. आणि ह्याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे मी सोलून. बटाटा एवढ्यासाठीच घातला आहे कारण का शिजल्याच्या नंतर सगळी भाजी मिक्स होऊन यावी ना, मिळून यावी ना, अशी गरगट व्हावी म्हणून मी एक बटाटा घातलेला आहे. आणि आता डाळीमध्ये मला शेवग्याच्या मी ना ॲक्च्युली विसरली होती आणि जेव्हा टोमॅटो बघायला गेली ना तेव्हा मला किंवा शेवग्याची शेंगा माझ्याकडे आहेत, तर मी विचार केला की चला एक शेवग्याची शेंग आपण डाळीमध्ये घालावी. त्यासाठी मी इथे ना बॉईल करायला ठेवलेली होती आणि माझा कुकर होता एकदम कवळ्या मस्त लुसलुशीत शेवग्याच्या शेंगा होत्या, त्याच्यासाठी ना लगेच शिजून झाल्या त्या. तर इथे भाजी म्हणजे टोमॅटो कांदा वगैरे चिरेपर्यंत आणि कुकर थंड होईपर्यंत छान माझं ते शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत. ते आता मी डाळीमध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि आता इथे ना डाळ फोडणीला द्यायची, त्याच्यासाठी मी थोडीशी तयारी करते. तयारी म्हणजे जे लसूण कांदा तर इथे चिरलेला आहेच, पण कढीपत्ता मिरची ते सगळं मी आता छान याचा फोडणीला घालणार आहे. तर पहिला मी राई जिरा घातलेला आहे, लसूण थोडीशी घातलेली आहे आणि जी मिरची आणि कढीपत्ता आहे ना तो फोडणीला घातलेला आहे. आणि थोडासा ना एका साईडला मी अर्धा कांदा असा बारीक चिरून ठेवलेला होता. मी तेच शोधत होती इथे की मी कांदा जो चिरून ठेवलेला तो कुठे आहे म्हणून. तर तो फोडणीला घातलेला आहे आणि आता मस्तपैकी याच्यामध्ये हिंग घातलेला आहे. फोडणीला हिंग असेल ना डाळीच्या तर खूप मस्त त्याचा जी खमंग असा सुगंध येतो ना आणि टेस्ट असते ना ती बरोबर ह्या तेलामध्ये आणि सगळं ते आपण घातलेलं असतं ना राई जिरा कढीपत्ता लसूण वगैरे त्याच्यामध्ये सगळं मिळून येतो आणि मस्त डाळीला छान अशी फोडणी लागते. तर इथे आता मी डाळ घातलेली आहे फोडणीला आणि मस्तपैकी आता जी भाजी मी चिरून ठेवली होती ती ह्या कुकरमध्ये घातलेली आहे. कुकरमध्ये मी थोडंसंच पाणी घालणार आहे कारण की पालकला म्हणजे जेव्हा पालक शिजायला घालतो ना तेव्हा त्याला पाणी खूप सुटतं, त्याच्यामुळे ना मी खूप सारं असं पाणी घालणार नाही आहे. तर इथे ना फक्त थोडंसं मी हळद घातलेली आहे म्हणजे कुकरमध्ये पालकसाठी. आणि आता ना मी इथे थोडंसं मीठ घालणार आहे, पण त्याच्या आधी मी आधी की आता मीठ काढलीच आहे ना बरणी, तर मी इथे डाळीला पण मीठ घालते. आता मी शिजवताना ना चणे आणि सगळं जे घातलेलं आहे पालक त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे. तर ते आता कुकर लावून चांगल्या मस्तपैकी 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहे. पालक लगेच शिजतो, पण ह्याच्यामध्ये चणे आहेत ना ती शिजायला टाईम जाणार आहे. आता तुम्हाला मी इथे तेच दाखवते की जो वायपर आहे ना तो बघा मला परत उपयोगी पडलेला आहे आणि मला तो खूप आवडतो की माझं पटकन त्याच्यावर ना काम होऊन जातं, म्हणजे कपडा पिळायची गरज लागत नाही किंवा काय नाही, फटाफट लगेच पाणी निघून जातं. आता डाळीसाठी खोबरं पाहिजे आहे ना, तर मी खोबरं ना पिशवीतून काढलेलं आहे. ते तुम्हाला दाखवलं की पिशवीमध्ये असं ना मला ॲक्च्युली टाईम नव्हतं किसून ठेवण्यासाठी ना, तर मी असं बांधून ठेवते. पिशवीमध्ये जर बांधून ठेवलं ना खोबरं छान असं ओलसरच राहतं, त्याला ना असं सुकत नाही आणि किसताना पण ना खूप असं हार्ड म्हणजे कठीण जात नाही, लगेच फटाफट किसून होतं. आणि मी अशीच प्रकारे म्हणजे जेव्हा मला टाईम नसतो मी खोबरं किसून ठेवते मोस्ट ऑफ, पण जेव्हा किसलेलं नसतं ना तेव्हा नारळ फोडलेला असतो तो तसाच पिशवीत बांधून ठेवते. तर चला आता इथे मस्तपैकी डाळीला छान उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं किसलेलं ते घातले आणि मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. डाळ माझी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवते की इथे भाजी पण छान म्हणजे बघा एकदम गरगरीत चांगली शिजलेली आहे. आणि जो बटाटा आहे ना तो पूर्ण ह्याच्यामध्ये मी ना असं फिरवून म्हणजे भाजी चांगली घाटून घेणार आहे ना, त्यासाठी छान बघा बटाटा तर तुम्हाला दिसतो, याच्यामध्ये बटाटा दिसत नाही. मी छान भाजी अशी घाटून घेतलेली आहे आणि चणे पण मस्त असे मऊसूत असे शिजलेले आहेत. पालक तर शिजलेलाच असतो आपला, पालक लगेच शिजतो. तर इथे बघा मस्तपैकी मी भाजी घाटून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये ना फक्त जिरं घातलेलं आहे, लसूण आणि अद्रक असतो ना तो किसून घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, तो फोडणीला घातला. ह्याच्यामध्ये थोडंसं ना कोथिंबीर माझ्याकडे होती ती ह्याच्यामध्ये फोडणीला घातलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेले आहेत आणि ही एकदम झटपट होणारी भाजी आहे. आणि ही जी भाजी आहे ना ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे पालकमध्ये पण तुम्हाला आयर्न मिळतं, प्रोटीन मिळतं, कॅल्शियम मिळतं आणि परत ह्याच्यामध्ये ना चण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. त्याच्यासाठी ना बटाट्याचा काही उपयोग नसतो, बटाटा स्टार्च असतं, पण बटाट्याचा एवढाच उपयोग होतो की भाजी घट्टपणा येण्यासाठी किंवा भाजी वाढण्यासाठी बटाट्याचा फक्त उपयोग होतो, नाही तर बटाट्याचा काही एक उपयोग नसतो. तर चला इथे मस्तपैकी ना आता हे माझं कांदा आणि टोमॅटो आहे ना छान असा नरम झालेला, याच्यामध्ये मी परत एक चिमूटभर मीठ टाकलेलं आहे नरम होण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे आणि तिखट आणि हळद घातलेली आहे, म्हणजे जशी टेस्ट यावी ना त्याच्याप्रमाणे घातलेला आहे. छान मस्तपैकी तेलात परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जी भाजी गरगाट केलेली होती ना ती छान अशी ओतून घेतलेली आहे आणि मस्त परत एकदा
पहिले त्याने असं पळीने छान असं ढवळून घेतलेली आहे की जेणेकरून सगळा मसाला आणि गरगाट आहे ना भाजीचा तो छान असा मिळून यावा. आणि भाजी खरंच मी पहिल्यांदा बनवलेली आहे आणि एकदम झटपट झालेली आहे. ह्याच्यामध्ये काही खटपट नाही आहे आणि ह्याच्यामध्ये अजिबात म्हणजे एक्स्ट्रा असं वेगळं काहीतरी मसाला बिसाला बनवून घ्यायचं असं काहीच नाही आहे. हा घरातला पनीर आहे. दूध माझा आधी खराब झाला होता, कालचा नाही, कालचा बघितला तो अजून आहे. तो हा अगोदरचा होता, तर त्याचं मी हे ठेवलेलं आहे, म्हणजे पनीर बनवून ठेवलेलं होतं ना, त्याचा कुस्करा मी घातलेला आहे. आणि इथे मस्तपैकी बघा भाजी माझी छान अशी तयार झालेली आहे. तो कुस्करा मी घातला ना, त्यामुळे अजून छान बघा. आणि पनीर आहे ना घरातलं आहे, त्यामुळे त्या पनीरमध्ये पण प्रोटीन असतं. म्हणजे किती भरपूर मस्तपैकी छान अशी माझी उपयोगी पडणाऱ्या म्हणजे शरीराला उपयोगी पडणारी अशी भाजी तयार झालेली आहे. तर दुपारचं आता जेवणाचं ताट माझं छान तयार झालेलं आहे. त्याच्याबरोबर मी दहीसुद्धा घेतलेलं आहे आणि डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा पण आहेत. म्हणजे तुम्हीच विचार करा आजचं प्लेट किती हेल्दी आहे माझं जेवणाचं प्लेट हां. तर चला आता नाही ते मस्तपैकी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी आता नाही आहे ना आणि मला थोडंसं ना उशीर होणार आहे. त्याच्यामुळे ना आता भांडी आहेत ना ती फटाफट हाताबरोबर लगेच घासून घेणार आहे, कारण का माझी ना बॅग पण भरायची आहे. तर इथे मला तुम्हाला असं दाखवायचं की स्पीडमध्ये मला किती घाई आहे बघा, आहे ना, किती फटाफट माझी भांडी वगैरे होत आहेत ना. तर अशी तुमच्या लोकांची पण स्पीड आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा हां. माझी बघा किती स्पीड आहे एकदम. तर चला इथे मस्तपैकी छान असं ना प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि ना आता भांडी वगैरे सगळी धुवून घेतलेली आहेत. आता हा शेवटचं फक्त माझं काम राहिलेलं आहे. जो नॅपकिन आहे ना तो छान स्वच्छ वगैरे धुवून घेते, म्हणजे ना संध्याकाळी येईपर्यंत माझ्या प्लॅटफॉर्मवरती जरासुद्धा घाण राहणार नाही आणि मस्त आल्याच्यानंतर माझा प्लॅटफॉर्म एकदम मस्त नीट अँड क्लीन असणार आहे. तर चला इथे छान माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आणि आता मी जाते आहे बॅग पॅक करायला. तर इथे हे त्याच्याबरोबर आता हे एक इम्पॉर्टंट आहे, सगळं किचन क्लीन झालं आहे. मग आता ती पिशवी आहे कचऱ्याची ती तिथे का लटकवून ठेवायची, त्याच्यासाठी ना कचरा पण मी लगेच हाताबरोबर डस्टबिनमध्ये टाकून ठेवलेला आहे. आणि आता बघा फटाफट माझी झाली ना, मला ऑर्डरला जायच्या अगोदरची सगळी तयारी म्हणजे जेवणाचं वगैरे कसं मॅनेज केलेलं आहे. म्हणजे मी टिफिनचं पण दिलेलं आहे सकाळी, दुपारचं जेवण पण झालेलं आहे आणि आता मस्तपैकी मी चेक करते सगळ्या बॅग. मला फेशियल आणि वॅक्सिंगची ऑर्डर आहे, त्यासाठी सगळं मी चेक करते. ह्या बॅगेमध्ये सगळं पेडिक्युअरचं ब्लॅकवाली माझी बॅग आहे ना, त्याच्यामध्ये सगळं पेडिक्युअरचं आणि फेशियलचं सामान असतं आणि वॅक्ससाठी माझी पिशवी वेगळी असते, बॅग वेगळी असते. माझी जी दुसरी बॅग आहे ती धुतलेली आहे आणि ह्या बॅगेमध्ये सगळं आता वॅक्सिंगचं ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे टिफिन लंच वगैरे सगळं मॅनेज करते आणि ऑर्डरला जायला निघते. चला तर बाय.